नमस्कार. DAV मोयल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये मी तुमची मराठी विषय शिक्षिका तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करते. मुलांनो, आज आपण एक नवीन घटक शिकणार आहोत आणि हा नवीन घटक म्हणजे अपठित गद्यांश. अपठित गद्यांश तुम्हाला 5 मार्कांसाठी असतो आणि हा कसा सोडवायचा, या घटकाचा अभ्यास कसा करायचा हे आपण आजच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थ्यांचे भाषेबद्दलचे ज्ञान आजमावून पाहण्यासाठी तुमच्या पाठ्यपुस्तकांच्या बाहेरील एखादा उतारा देऊन तो तुम्हाला कितपत समजलेला आहे हे पाहण्यासाठी त्या उतार्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी आपल्या भाषेत द्यावीत अशी अपेक्षा असते. उतार्यातील प्रश्नाच्या रोखाने विद्यार्थी उतार्यातील वाक्ये उद्धृत करतो. उतार्यातील आशय नीट समजून घ्यावा, मग प्रश्नांच्या रोखाने पुन्हा एकवार उतारा वाचून त्या प्रश्नांची उत्तरे उतार्यातील कोणत्या भागावर आहेत हे शोधून काढावे. त्या ओळी अधोरेखित कराव्या. त्यानंतर त्या उतार्यातील त्या भागांची उत्तरे आपल्या भाषेत मांडावीत. विद्यार्थ्याला उतार्यातील विचार कितपत समजला हे विचार आपल्या शब्दात विद्यार्थी उत्कृष्ट रीतीने मांडू शकतो. विद्यार्थ्यांनी दिलेल्या उतार्याची केवळ नक्कल न करता, केवळ अनुकरण न करता, उतार्यातील शब्दांची केवळ उसनवारी न करता आपल्या भाषेत त्या प्रश्नांची उत्तरे लिहावीत. मुलांनो, अपठित गद्यावरील प्रश्न सोडविताना पाळावयाच्या सूचना आपण पाहूया. तर पहिली सूचना आहे, उतारा वाचताना मनात प्रश्न ठेवा. या उतार्याचा विषय काय आहे? त्यानंतर दुसरी सूचना लक्षात ठेवायची, मुख्य विषय कोणता आहे, उपमुद्दे कोणते आहेत, ते पटवून देताना कोणती उदाहरणे, अवतरणे, सुभाषिते यांचा उपयोग केला आहे हे प्रश्न मनात ठेवून दुसऱ्या वेळी उतारा वाचन करा. तिसरी सूचना आहे, तिसऱ्या वाचनापूर्वी गद्य उतार्यात खालील किंवा कवितेखालील प्रश्न प्रथम वाचा, नंतर मूळ उतारा वाचा. त्यामुळे प्रश्नांची उत्तरे कुठे आहेत ते तुम्हाला कळेल. उत्तरे स्वतःच्या भाषेत असावीत. त्यासाठी उतारा समजणे, त्यावर स्वतः विचार करणे याला महत्त्व आहे. उतारा वाचताना भाषेकडे लक्ष द्या. उतार्यात अपरिचित शब्द, कल्पना असल्यास गोंधळून जाऊ नका. उतार्याचा एकूण आशय लक्षात घ्या. 5वी सूचना आहे, उतार्याला किंवा कवितेला शीर्षक द्या असा एक प्रश्न असण्याची शक्यता असते. असे शीर्षक सुटसुटीत कमीत कमी शब्दात असावे. उतार्याचा मध्यवर्ती विचार किंवा कल्पना त्यातून व्यक्त व्हावी. शीर्षक आकर्षक असावे. शीर्षक देण्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठांचा अभ्यास करा. परिच्छेद वाचा, त्यांना समर्पक शीर्षके द्या. ती शीर्षके का दिली याची कारणे लिहा. एकापेक्षा अधिक शीर्षके सुचली तर विचार करून एक पर्याय निवडा.
मुलांनो, हे झाले आपण अपठित उतार्यावर जे प्रश्न दिलेले असतात आणि त्यांची उत्तरे आपल्या शब्दात वर्णनात्मक रीतीने आपल्या शब्दात उत्तरे लिहायची असतात त्या उतार्यांबाबत. पण यावर्षी मात्र आपल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदललेले आहे. आपल्याला उतारा दिला जाईल आणि त्या उतार्याखाली 3 पर्याय दिले जातील. त्या 3 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तिथे मात्र आपल्या शब्दात उत्तरे लिहावयाची नाहीत. मुलांनो, आपल्याला प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 हे 5-5 मार्कांचे असतात. त्यामध्ये आपल्याला उतारा दिलेला असतो. या उतार्यावर आधारित कोणतेही 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात आणि प्रश्न दिलेले असतात आणि त्यांचे पर्याय दिलेले असतात. या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून आपल्याला उत्तरांमध्ये लिहायचा असतो. इथे मात्र आपली भाषा वापरून पर्याय लिहायचा नसतो. वर आपण पाहिले आहे की उत्तरे आपल्या भाषेत लिहावी. पण यावर्षी आपल्या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न बदललेला आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदललेले आहे. त्यामुळे जे अपठित गद्यांश तुम्हाला देण्यात येतील त्यामध्ये प्रश्नांची उत्तरे सुद्धा देण्यात येतील. पण उत्तरांना 3 पर्याय असतील. या 3 पर्यायांपैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडावयाचा आहे. आता आपण एक उतारा उदाहरणादाखल पाहूया. मी उतारा वाचन करते, तुम्हीही उतारा वाचन करा. युवकाच्या साहसांना सीमा नसतात. ते विविध पराक्रम करण्याचा प्रयत्न सतत करत असतात. पण युवा ही एक माणूस असतो. कधीकधी परिस्थितीमुळे त्याला मर्यादा पडतात. कधी विफलतेची रेखा त्याच्या मनाला चिकटते. निराशेचे ढग पसरतात आणि आसवांना भान राहत नाही. त्याच्या भावनांना खडखडत्या आसवांमध्ये विरघळावे लागते. आसवांमध्ये सुद्धा इंद्रधनुच्या छटा पाहण्याची ताकद असते. आसू झरतात, निखळतात, टपकतात. पण ते असहाय्यपणे किंवा लाचारीमुळे टपकत नसतात. तर तोही एक माणूस असतो म्हणून आसवे येत असतात. पण त्याच्यात शक्ती असते हे तुफान रिचवण्याची, संकटांशी मुकाबला करण्याची. तो तुफानावर स्वार होतो जिथे पाऊल वाटही नसते. तिथे तो आपल्या साहसाने, उमंग भरलेल्या कृतीने नवा हमरस्ता निर्माण करत असतो. जीवनावरच्या अपार श्रद्धेने तो हे सर्व काम करतो. एकट्याने मार्गाक्रमण करण्याची वेळ आली तर त्याची हिंमत खचत नाही. तो तसाच पुढे सरसावत राहतो. म्हणूनच युवक हे समाजाचे प्रबळ आशास्थान मानले जाते. युवकाच्या, तरुणाच्या खांद्यावर समाजाच्या प्रगतीचा भार असतो. म्हणून या युवा शक्तीला योग्य दिशा, योग्य विचार, योग्य आचार यांचे भान असणे आवश्यक असते. ज्या समाजातील युवक आदर्श, तो समाज प्रगती पथावर अग्रेसर दिसतो. मुलांनो, आता आपण हा उतारा वाचन केलेला आहे आणि या वर्षीच्या स्वरूपानुसार तुम्हाला या उतार्यावर आधारित 7 प्रश्न दिले जातील आणि त्या 7 पैकी 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि प्रत्येक प्रश्नाला 3 पर्याय दिलेले असतील. आपल्या शब्दामध्ये उत्तरे लिहावयाची नाहीत. तर या उतार्यावर आधारित प्रश्न पहिला आहे. लेखकाच्या मते युवकाला कशामुळे मर्यादा येतात? आपण उतारा वाचन करताना पाहिले होते की परिस्थितीमुळे युवकाला मर्यादा येतात. तर इथे ब पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. युवकाच्या आसवांमध्ये कोणती ताकद असते? उतारा वाचन करताना आपण पाहिले आहे युवकाच्या आसवांमध्ये इंद्रधनुच्या छटा पाहण्याची ताकद असते. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. तुफान रिचवणे
याचा उतार्याचा आधारे अर्थ कोणता? आपण उतारा वाचन केलेला आहे, त्या आधारे या प्रश्नाचे उत्तर आहे क्रमांक ब, संकटे झेलणे. प्रश्न चौथा, जबाबदारी या शब्दासाठी या उतार्यात आलेला शब्द कोणता? तर जबाबदारी या शब्दासाठी या उतार्यात आलेला शब्द आहे भार. क्रमांक क योग्य उत्तर आहे. आता प्रश्न 5 आहे, कोणामुळे समाज खूप प्रगती करू शकतो? आपण उतारा वाचन केला त्यानुसार पर्याय क्रमांक ब, आदर्श युवकांमुळे समाज प्रगती करू शकतो, हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 6 आहे, युवक कोणावर अपार श्रद्धेने मोठमोठी कामे पार पाडत असतो? पर्याय क्रमांक क योग्य उत्तर आहे, जीवनावरच्या श्रद्धेमुळे. प्रश्न 7, समाजासाठी युवक काय असतात? आपण उतारा वाचन केला त्यानुसार समाजासाठी युवक आशास्थान असतात. मुलांनो, वर सांगितल्याप्रमाणे या वर्षीच्या स्वरूपानुसार प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 पर्याय दिले जातील. 3 पर्यायांपैकी एक योग्य पर्याय तुम्हाला लिहायचा आहे आणि 7 प्रश्न दिले जातील. 7 पैकी 5 प्रश्न तुम्हाला सोडवायची आहेत, पण आपण 7ही प्रश्न सोडवावे असे मला वाटते. तर मुलांनो, भेटूया एका नवीन घटकासह पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये. धन्यवाद.